पिरियड्सचा पहिला दिवस आहे. पोट दुखतंय, पाठ दुखतीये, कंबर दुखतीये आणि एक विचार आला डोक्यात, की चला आपण ना लोकांना सांगूया, की पिरियड्स येणं म्हणजे नक्की काय असतं. इतकी पवित्र प्रोसेस आहे ना आणि याला उगीचच लोकांनी त्या गोष्टीचा बाऊ करून ठेवला आहे. कोणी-कोणी त्याला अडचण म्हणतं, कोणी-कोणी त्याला प्रॉब्लेम म्हणतं. सो या सगळ्या टर्म्स बाहेर जाव्यात आणि सगळ्यांनी पिरियड्स हा शब्द उच्चारावा. ह्याच्यासाठी हा व्हिडिओ करतीये. मुलीला ना एका विशिष्ट वयानंतर पिरियड्स येतात. म्हणजे साधारण 13-14 वर्षानंतर युटेरस असतं मुलींमध्ये. तर दर महिन्याला त्या युटेरसमध्ये ना एक प्रोटेक्टिव्ह लेयर तयार केला जातो. जर तिच्या पोटात एखादा नवीन जीव वाढणारा असेल तर त्याच्या संरक्षणासाठी. पण तो नाही तयार झाला तर पिरियड्समार्फत ते जे सगळं प्रोटेक्टिव्ह लेयर आहे तो बाहेर टाकला जातो रक्ताच्या स्वरूपात आणि त्याला म्हणतात पिरियड्स आणि ही प्रोसेस चालते 4 ते 5 दिवसाची आणि ही इतकी सुंदर प्रोसेस आहे म्हणजे एका बाईला निसर्गानं वरदान दिलंय नवीन जीवाला वाढवण्याचं आणि बऱ्याच ठिकाणी पिरियड्स ह्या गोष्टीचा इतका बाऊ केला जातो विनाकारण अडचण म्हटलं जातं त्याला प्रॉब्लेम म्हटला जातो. या सगळ्या टर्म्स आपण सगळ्यांनी डिक्शनरीतून बाहेर टाकल्या पाहिजेत आणि पिरियड्सला पिरियड्स असं म्हणूनच सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. पण पोरी खूप स्ट्रॉंग आहे.